दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी मौजे हिवरे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा गावच्या हद्दीत कुंभारकी नावाच्या शिवारात विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ वय 12 वर्षे या शाळकरी अल्पवयीन मुलाचा कोणीतरी अज्ञात इसमाने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली होती। सदरची घटना ही अत्यंत संवेदनशील व गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके, अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना सूचना दिलेल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांचे विशेष पथक तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपीस पकडण्याचे आदेश दिले होते। याचबरोबर वाठार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांचेही एक पथक तयार करून त्यांनाही सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश दिलेले होते। हिवरे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या गावात गुन्हा घडल्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचे व वाठार पोलीस ठाण्याचे पथक नेमण्यात आलेले होते व सदरचे पथक मयत मुलाच्या खुनासंदर्भात माहिती घेत होते। सर्व शक्यतांचा अभ्यास करून खून कोणी केला असेल याबाबत माहिती घेत होते। माननीय पोलीस अधीक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनेप्रमाणे कार्यवाही सुरू होती। मयत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीवरून व तेथील जवळपासचे साक्षीदार यांच्याकडून केलेल्या विचारपूस व चौकशीवरून सदरचा गुन्हा हा त्याच्या वडिलांनी केला असल्याबाबतचा संशय निर्माण झालेला होता। त्याप्रमाणे मुलाच्या वडिलांनी दिलेली माहिती व इतर साक्षीदारांकडे दिलेली माहिती यामध्ये तफावत दिसून येत होती। पोलिसांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार व मुलाचे वडील यांनी दिलेल्या माहितीवरून सदरचा खून हा त्याच्या वडिलांनीच केला असल्याचा संशय अधिक बळकट झालेला होता। त्यानुसार त्याच्या वडिलांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदरचा खून त्यानेच केला असल्याची कबुली दिलेली आहे। सदरचा खून करण्याचे कारण विचारता आरोपीने त्याला कॅन्सर असल्याचा संशय होता व त्याच्या मृत्यू पश्चात आपल्या मुलाचे कसे होणार, त्याचा कोण सांभाळ करील, त्यालाही कॅन्सर होईल, त्याचे हाल होतील या विवंचनेतून त्याचा रस्सीने गळा आवळून खून केला असल्याची बाबतची कबुली दिली आहे। ही पहिली केस वाठार पोलीस स्टेशनची केस आहे। याच्यामध्ये 23 डिसेंबरला एक 12 वर्षाच्या एक मुलाचा एक शव एक ऊसाच्या शेतात आढळलेला होता। त्या ठिकाणी स्थानिक पोलीस गेले होते। याच्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे ग्राम सुरक्षा यंत्रणाचा चांगला वापर झाला होता। एका पोलीस पाटलांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेवर कॉल करून पूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये लोकांना कॉल दिला होता। लोकांनी लगेच त्यावेळीस आपल्याला तेवढीच माहिती होती की सदर मुलगा हा मिसिंग आहे, म्हणजे त्याचा काय झालेला हे कोणालाही माहित नव्हतं। ग्राम सुरक्षा यंत्रणेवर कॉल दिल्यामुळे तात्काळ एक 60-70 गावकरी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली आणि त्या शोधामुळेच जरी अंधार पडला होता तरी तो मुलगा जो शव होता तो आपल्याला सापडला। ग्राम सुरक्षा यंत्रणाचा वापर केला नसता तर कदाचित आपल्याला काही दिवस लागले असते, कारण खूप जास्त ऊस वाढलेला आहे त्या क्षेत्रात, जनावर पण असतात त्या भागात, त्यामुळे ग्राम सुरक्षा यंत्रणाचा आवर्जून मी या ठिकाणी उल्लेख करतो। त्यानंतर वाठार पोलीस स्टेशनच्या टीम पोहोचल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेची टीम पोहोचल्यानंतर